सायन्स 8 चॅप्टर आवर स्केलेटल सिस्टीम अँड द स्किन. आता आपण पाहणार आहोत आपली अस्थिसंस्था व त्वचा. विच ऑर्गन सिस्टीम डू यू सी द फिगर अलॉंग साईड. तुम्हाला जे बाजूला जे चित्र दिसत आहे ते इंद्रिय संस्था आहेत. त्या इंद्रिय संस्था कोणत्या दिसत आहेत? फर्स्ट, डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम मीन्स पचन संस्था. सेकंड, मस्क्युलर सिस्टीम स्नायू संस्था. आणि स्केलेटल सिस्टीम. स्केलेटल सिस्टीम म्हणजे अस्थि संस्था. In the previous class, we have learned about some organ system, their function, their is location in body. The previous year to learn about some organ system, they are the function and location over the body. तुम्ही मागच्या इयत्तेमध्ये 5वी मध्ये पाहिलेले जे इंद्रिय असतात, इंद्रिय आपल्या शरीराच्या कोणत्या भागाकडे असतात आणि ते काय काय कार्य करत असतात ते तुम्ही इयत्ता 5वी मध्ये पाहिलेले. हेल्प द कंप्लीट द फॉलोइंग टेबल. मग आपल्याला तो टेबल दिसतोय तो टेबल कंप्लीट करायचा आहे. नेम ऑफ द ऑर्गन्स, त्यांनी इंद्रियांची नावं दिलेले. फंक्शन ऑफ द ऑर्गन्स, इंद्रियांची कार्य दिलेली आहेत. बॉडी कॅव्हिटी, बॉडी कॅव्हिटी म्हणजे पोकळी, ते इंद्रिय कुठे असतात. हर्ट्स, हर्टचं काम काय? ब्लड सर्क्युलेशन म्हणजे रक्तभिसरणाचं काम करत असतं. आणि कॅव्हिटी थोरॅसिक कॅव्हिटी म्हणजे वक्ष पोकळी. लंग्स, लंग्स मीन्स फुफ्फुसे. रिस्पायरेशन, रिस्पायरेशन म्हणजे श्वसन. थोरॅकिक कॅव्हिटी म्हणजे वक्षपोतळीत असतं. इंटेस्टाईन्स, इंटेस्टाईन्स म्हणजे आतडे. डायजेशन अँड ॲब्झॉर्प्शन, ते आतडे असतात, पचन आणि श्वसनाचं काम करत असतात. ॲब्डोमिनल कॅव्हिटी, ॲब्डोमिनल कॅव्हिटी म्हणजे उदरपोकळी, उदरपोकळी म्हणजे पोट. ब्रेन्स, ब्रेन्स म्हणजे मेंदू. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन्स, समन्वय आणि नियंत्रण. क्रॅनियल कॅव्हिटी, क्रॅनियल कॅव्हिटी म्हणजे शिरोपोकळी. द व्हेरियस ऑर्गन्स आर सेप विदिन द बॉडी कॅव्हिटी. व्हेरियस ऑर्गन द सेप द विदिन द कॅव्हिटी. आपल्या शरीरामध्ये विविध इंद्रिय असतात. कॅव्हिटी म्हणजे पोकळीमुळे काय राहत असतात, ते सुरक्षित राहत असतात. द ह्युमन स्केलेटॉन इज प्रोटेक्ट सेल ऑल द इंटरनल ऑर्गन्स. द ह्युमन स्केलेटॉन प्रोटेक्ट सेल ऑल द इंटरनल ऑर्गन. आपल्या शरीरामध्ये सर्व भागांचे संरक्षण करणारे मानवी सांगाडा असतो. Sometime when we fall while playing or have the accident, a bone is our arms and legs may get broken, is called the fracture of the bones. Sometime play in falls, accident, arms and legs broke is called the fracture. आपण एका वेळेस खेळताना नाही तर आपला ज्यावेळेस अपघात झाला त्यावेळेस आपला हात नाही तर पायाचे हाडं काय होत असतात, मोडत असतात. त्याला काय म्हणत असतो आपण? अस्थिभंग म्हणत असतो. अ फ्रॅक्चर बोन्स causes severe a invariable pain and the part with it broken bone swell immediately. The fracture bone the causes severe invariable pain the parts and bone swell immediately. Look at this picture. पहा आपल्याला चित्रावरून असं लक्षात येतं ज्यावेळेस ज्या भागाजवळ आपलं हाड मुरलेलं राहिलं तो भाग एकदम दुखत असतं, एकदम त्रास होतो आणि तिथल्या भागाला लगेच काय येत असते, सूज येत असते. Your friend meets with the accident and a bone his legs fracture. How will you help? तुमच्या मित्राचा अपघात झाला आणि त्याचं पायाचं हाड मुरलं, तिथं काय करणार तुम्ही? फर्स्ट द इमिडिएट हॉस्पिटल अँड, त्याला लगेच लवकरात काय करतो, दवाखान्यात घेऊन जाऊ.
After the accident, prevent movement of the fracture part, embolize and get immediate medical help. The after the accident, prevent not the movement, the fracture part, embolize immediate the medical help. ज्या आपला जिथं आपलं हाड मुळत असतं तो भागाची आपण हालचाल केली नाही पाहिजे आणि लगेच वैद्यकीय मदतीसाठी दवाखान्यामध्ये गेलं पाहिजे. आफ्टर गोईंग द हॉस्पिटल्स, एक्स-रे इमेज टेकन द पार्ट swollen. After the going to hospital, the X-ray image part with the swollen. तर आपण पाहत असतो जो एक्सरे जिथं जो भाग जिथला सुजलेला असतो त्या भागाचा काय केला जात असतो, एक्सरे म्हणजे क्षय किरण प्रतिमा घेतली जात असते. एक्सरे डिस्कवर बाय विल्यम कॉन्रॅड रॉजियन. तर एक्सरे क्षय किरणाचा शोध रॉन्टजेन यांनी लावला आहे. And the X-ray show whether bone broken and also exact spot the broken. The X-ray image show the whether broken exact spot the where broken. आपण पाहतोय तिथे एक्सरेची आपल्याला प्रतिमा दिसत आहे. ते काढल्यानंतर जिथं सुजलेला भाग असतो त्याची प्रतिमा घेतली जात असते आणि हाड तिथं मुलले ते आपल्याला व्यवस्थित समजत असतं. दिस हेल्प द प्रोव्हाइडिंग द प्रॉपर ट्रीटमेंट. त्यामुळे योग्य उपचार होणे हे शक्य असते. लेट्स द आयडेंटिफाय बोन्स. आता आपण कसे आपले हाडं ओळखायचे ते आपण पाहणार आहोत. बोन टाईप्स ऑफ बोन, हाडांचे प्रकार. 4 टाईप ऑफ बोन द क्लासिफिकेशन. हाडांचे 4 प्रकार आहेत. त्यांचे कसे वर्गीकरण, हाडांनुसार त्यांच्या आकारानुसार त्यांचे वर्गीकरण केले जात असते. फ्लॅट बोन्स. फ्लॅट बोन मीन्स चपटी हाडे. स्मॉल बोन्स लहान हाडे. इरेग्युलर बोन्स, इरेग्युलर म्हणजे अनियमित हाडे. आणि लॉंग बोन्स, लॉंग मीन्स लांब हाडे. प्लेस युअर हँड सेंटर युअर चेस्ट अँड युअर फ्रंट टू बॅक. तुमचा हात तुमच्या छातीवर फिरवा आणि तुमचा हात तुमच्या मित्राच्या पाठीवर फिरवा. व्हॉट इज नेम द हार्ड पार्ट यू विल द प्लेसिंग युअर हँड ऑन युअर चेस्ट. तुम्ही तुमचा हात ज्यावेळेस तुम्ही छातीवर फिरवला, ज्यावेळेस जे कठीण जाणवणारा जो भाग आहे त्याला काय म्हणत असतो आपण, रिब केज. रिब केज म्हणजे छातीचा पिंजरा. डू यू फील सम हार्ड बम्प्स ऑफ द बॅक, व्हॉट दे कॉल्ड. तुम्ही तुमच्या मित्राच्या पाठीवर मध्यभागी हात फिरवला, त्या भागाला काय म्हटलं जात असतं, जे उंच वटे असतात त्याला काय म्हटलं जात असतं, व्हर्टिब्रेट. व्हर्टिब्रेट मीन्स कणा. व्हॉट द डिफरंट डू यू नोटीस बिटवीन बोन्स बॅक अँड चेस्ट. तुम्हाला छातीचे हाडं आणि पाठीचे हाडं यांच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणून आला. द शेप बोन्स इज डिफरन्स. म्हणजे छातीचे हाडं आणि पाठीचे हाडं यांच्यामध्ये काय आहे, फरक आहे. द ह्युमन स्केलेटल सिस्टीम. मानवी अस्थि संस्था. All the bones in our body are not the same shape. Every bone is different. All the bones together form the framework of the skeleton. All the bones our body not the same shape. Bone are the difference. All the bone together the framework the skeleton. द स्केलेटॉन द सेफ द बॉडी. आपल्या शरीरामधील जी हाडे ती हाडं एकसारखी कोणतीच नाही. सर्व हाडी कसे आहेत, वेगवेगळे आहेत. आणि ते जे हाडं असतात एकमेकांना काय होत असतात, जुळत असतात आणि त्यांचं काय होत असतं, सर्व हाडं एकमेकांना जुळून सांगाडा तयार होत असतो.
द सेप टू द बॉडी, आणि त्या सांगाड्यामुळे काय होत असतं, शरीराला आकार प्राप्त होत असतो. ऑल द बोन्स ऑफ द बॉडी अलॉंग विथ द कार्टिलेज म्हणजे कुर्चा, टुगेदर फ्रॉम द स्केलेटल सिस्टीम. ऑल द बोन्स अँड बॉडी कार्टिलेज फ्रॉम द स्केलेटल सिस्टीम. आपली सर्व हाडे आणि कुर्चा हे एकमेकांना काय होत असतात, जोडली जात असतात, आणि त्याच्यापासून काय होत असतं, अस्थिसंस्थाची रचना ही होत असते. बोन आर हार्ड, दे आर नॉट फ्लेक्सिबल. बोन्स आर composed to make the constituent. Bone are not soft. Bone is the hard. The bone are not flexible. Bone composed to the constituent. जे आपण हाडं पाहत असतो, हाड हे कसे असतात, सॉफ्ट राहत नाही, ते मजबूत असतात. आणि फ्लेक्झिबल, नॉट द फ्लेक्झिबल, हाड हे लवचिक राहत नाही. आणि हाड हे दोन घटकांपासून बनलेले असतात. Bones cell the biotic, while the calcium carbonate, calcium phosphorate, minerals, salt and abiotic. आपण जे हाडं असतो, जैविक घटक कॅल्शियम, कॅल्शियम कार्बोनाइट, कॅल्शियम फॉस्फेट, मिनरल्स आणि अजैविक घटक यांच्यापासून हाडं हे बनलेले असतात. Calcium impart the strength of the bone. The calcium impart the strength of the bones. जे कॅल्शियममुळे हाडं काय होत असतात, मजबूत बनतात. The system which gives a definite shape to body, provides support and the protect delicate organs inside the body, skeletal system. The system which the definite shape the body, provides support and protect delicate organs inside the body, the skeletal system. आपल्या शरीराला हा विशिष्ट आकार, तसंच आपल्या शरीरामध्ये जे इंटरनल ऑर्गन असतात नाजूक, त्यांचं संरक्षण ही अस्थिसंस्था करत असते. You can identify the animal, the picture there, the skeleton. तुम्हाला जे चित्रामध्ये जे प्राणी दिसत आहे, ते प्राणी ते प्राणीचा जो सांगाडा आहे, स्केलेटॉन, तो सांगाडा पाहून ते प्राणी काय तुम्हाला ओळखायचे. पहिला आपण डॉन्की म्हणजे आपल्याला गाढव दिसत आहे. दुसरा डायनासॉर, थर्ड फिश म्हणजे मासा, आणि फोर्थ पिक्चर स्नेक स्केलेटॉन. आपल्याला चौथं जे चित्र दिसते ते आपल्याला सापाचा सांगाडा दिसून येत आहे. द पार्ट ऑफ ह्युमन स्केलेटल सिस्टीम. मानवी अस्थिसंस्था आणि भाग. स्कल मीन्स कवटी. रिबकेज मीन्स छातीचा पिंजरा. स्पिन म्हणजे पाठीचा कणा. रिबकेज म्हणजे छातीचा पिंजरा. आर्म्स म्हणजे हात. लेग म्हणजे पाय. टेक अ मेजरिंग टेप द मेजर द लेंथ ऑफ द बोन्स युअर आर्म्स लेग्स. टेक द मेजर द लेंथ द बोन्स आर्म अँड लेग. एक टेप पट्टी घ्या, त्या टेप पट्टीने तुमचे हाताची हाडं आणि पायांची हाडं ते काय करा, मोजा. डू द सेम युअर फ्रेंड, सिस्टर, ब्रदर. आणि तसंच तुम्ही तुमच्या मित्राचे, तुमच्या बहिणीचे, भावाचे टेप घ्या, हाताचे आणि पायांचे हाडं मोजा. टेबल द बिलो अँड कम्पेअर. आणि त्या टेबलमध्ये काय करा, तुम्ही ती नोंद करा. सेल्फ म्हणजे स्वतः, फ्रेंड, ब्रदर आणि सिस्टर हाताचे आणि पायांचे. द ह्युमन स्केलेटल system can be divided by two parts, axial skeleton and the appendicular skeleton. The human skeletal system divided two parts, axial skeleton and appendicular skeleton. मानवी अस्थिसंस्था ही दोन भागांपासून विभागली जाते, अक्षीय सांगाडा आणि उपांग सांगाडा.
The axial skeleton consists of the skull, spine, and the rib cage. The axial skeleton consists skull, spine, and rib cage. आपण पाहिलं जे अक्षीय सांगाड असतात, अक्षीय सांगाडांमध्ये कवटी, स्पाइन म्हणजे पाठीचा कणा, रिबकेज म्हणजे छातीचा पिंजरा यांचा समावेश होत असतो. दिस आर सिच्युएटेड सिमेट्रिकली along the center vertical axis the body. The situated symmetrically along the central vertical axis the body. ते सर्व शरीराच्या मध्यभागातून जाणाऱ्या रेषेभोवती असतात. The appendicular skeleton is made the bones upper and lower limbs, arms and legs, either side the central axis. जे उपांग सांगाडा असतो हा मध्य रेषेच्या बाजूंच्या हाडांनी मिळून तयार झालेला असतो. यात लेग्स अँड आर्म्स त्याच्यामध्ये हात आणि पाय यांचा काय होत असतो समावेश होत असतो. As our body grow, size, length of our bones increase. Such changes in size and length can be seen children according to age. As the body grow and size, length and bones the increase. Such change the size, length and bone see the children. ज्या वेळेस आपली काय होत असते आपली शरीराची वाढ होत असते त्यावेळेस वाढवताना हाडांची लांबी आकार हे वाढत असतात आणि लहान मुलांच्या वयानुसार आपल्याला त्यांच्या हाडांची लांबी आणि त्या आकार यामध्ये आपल्याला फरक हा दिसून येत असतो. However, the body continues to grow only the certain limit. The bones of the taller people the long. The body continues grow the only certain limit. The taller people are long the bones. आपली ठराविक जी आपली शरीराची जी वाढ असते ती वाढ एका विशिष्ट मर्यादापर्यंत होत असते आणि जे उंच व्यक्ती असतात त्या उंच व्यक्तींचे जे हाडं असतात ते कसे असतात लांब असतात. द ॲक्सियल स्केलेटॉन. द ॲक्सियल स्केलेटॉन मीन्स अक्षीय सांगाडा. स्कल्स मीन्स स्कल म्हणजे कवटी. लोअर जॉय खालचा जबडा. रिबकेज मीन्स छातीचा पिंजरा. बॅकबोन वर्टेब्रल कॉलम म्हणजे पाठीचा कणा. स्कल मीन्स कवटी. The skull is formed by bones, head and face. The bones skull flat and strong. The skull obtains head and face the bones. जी कवटी असते डोक्याचे हाडं आणि चेहऱ्याचे हाडं याच्यापासून कवटी ही बनलेली असते. द फ्लॅट बोन्स अँड स्ट्रॉंग. ते कवटीचे जे हाडं असतात ते सपाट आणि मजबूत असतात. There are altogether 22 bones skull, 8 in the head and 14 in the face. The skull from 22 bones, 8 skull in the head and 14 bones in the face. आपली जी कवटी ती कवटी 22 हाडांपासून बनलेली आहे. 8 हाडं हे डोक्यात असतात तर 14 हाडं हे चेहऱ्यामध्ये असतात. Except for the lower jaw, none of the bones of the skull move. Except the lower jaw, none of the skull the move. फक्त लोअर जॉयची काय होत असते हालचाल होत असते. इतर हाडांची हालचाल होत नाही. Which organs our body does the skull protect? Which organ? आपला असं जी कवटी हे शरीरामधील कोणतं अवयवाचं संरक्षण करते
सांगा. ब्रेन कशाचा करते ती? ब्रेन. ब्रेन म्हणजे मेंदू. रिबकेज. रिबकेज मीन्स छातीचा पिंजरा. रिबकेज. रिबकेज मीन्स छातीचा पिंजरा. Feel the left and right side your chest with your hand finger. How many bones can feel altogether? Two sides. Feel the right and left side the chest your finger. How many bones? Two sides. तुम्ही तुमचे हाताचे बोटं उजव्या छातीच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला काय करा, तुम्ही फिरवा. तुम्हाला किती हाडं जाणवतात? लेफ्ट 12 अँड राईट 12 म्हणजे उजव्या बाजूला 12 आणि डाव्या बाजूला 12 अशी ती रिबकेज म्हणजे छातीच्या पिंजऱ्यांची अशी हाडांची जोडी असते 12-12. चेक इन द सेंटर. हाऊ मेनी बोन्स डू यू फील? तुमच्या छातीच्या मध्यभागी तुम्ही काय करा, हात फिरवा आणि मध्यभागी हात फिरवल्यानंतर किती हाडं जाणवतात? 1. किती? 1 म्हणजे एकच. छातीच्या मध्यभागी आपण हात फिरवलं तर एकच हाड आपल्याला जाणवत असतं. द केज लाईक स्ट्रक्चर इन द चेस्ट इन द रिब केज. In the chest, their vertical flat bone is called the sternum. The cage-like structure in the chest is called the rib cage. Chest inward one vertical flat bone, the sternum. पहा, छातीमध्ये पिंजऱ्यासारखी छातीमध्ये पिंजऱ्यासारखी ती रचना असते, त्याला आपण काय म्हणतो? रिब केज म्हणजे छातीचा पिंजरा म्हणत असतो. आणि छातीमध्ये हुबे आणि चपटे जे हाड असतं त्याला आपण स्टेर्नम म्हणजे उरस्ते असं म्हणत असतो. 12 पेअर फ्लॅट बोन्स कॉल्ड द रिब केज जॉईंट टू साइड. देअर 25 बोन्स फ्रॉम द रिब केज. द 12 पेअर्स फ्लॅट द बोन इज कॉल्ड द जॉईंट टू साइड. The 25 bones from the rib cage. जे चपट्या जे असतात बरगंड्या 12 जोड्यांनी जोडलेले असतात आणि आपलं जे छातीचा जो पिंजरा आहे तो 25 हाडांपासून बनलेला आहे. इट जॉईंट टू स्पिन ॲट द बॅक. द रिब केज. जो छातीचा जे पिंजऱ्याचे जे हाडे ते स्पाईन म्हणजे जो पाठीचा कणा आहे त्या पाठीच्या कणांना काय आहे ते जोडलेले आहे. द स्पाईन बॅकबोन ऑर वर्टिब्रल कॉलम. द स्पाईन म्हणजे पाठीचा कणा. द स्पाईन इज फ्रॉम पॅडलॉक शेप बोन्स प्लेस टू स्ट्रेट वन अबोव द अदर. देर आर द altogether 33 bones. The spine each called the vertebrate. The spine from the padlock shelf, the bone the place above the other. The altogether 33 bones. The spine is called the vertebrate. कुलपासारखा आकाराची जी हाडं असतात ते एकमेकांशी हुबी सरळ जोडून पाठीचा कणा तयार होतो. पाठीच्या कणामध्ये एकूण 33 हाडं असतात. त्यातील प्रत्येकाला मणका म्हणतात. Their bone they arrange one above the other flexible. The spine the protect the spinal cord the originates from the brain. The bones the arrangement one above the other the flexible. The spine protect the spinal cord the originates to the brains. जो पाठीचा कणा असतो एकमेकां ते हाडं जे असतात पाठीचे हाडं तो कणा एकमेकांवर ते हाडं
असतात. अशी अरेंजमेंट असतात ते कसे असतात, फ्लेक्झिबल, लवचिक असतात. द स्पाईन म्हणजे जो पाठीचा कणा असतो, तो पाठीचा कणा मेंदूतून निघणारा चेता रज्जूंचे काय करत असतो, संरक्षण करत असतो. व्हॉट वुल हॅपन इफ डिडंट हॅव द बॅकबोन. जर व्हर्टिब्रेट म्हणजे पाठीचा कणा नसला असता तर काय झालं असतं, ऑल द स्पिकल स्क्रॉल, ऑल द पीपल स्क्रॉल म्हणजे प्रत्येक व्यक्ती आपल्याला उभं सरळ चालताना दिसला नसता, घसरताना आपल्याला सरपटताना दिसला असता. द अपेंडिक्युलर स्केलेटॉन म्हणजे आता आपण सांगाडा पाहणार आहोत. द ह्युमन बॉडी हॅज 2 आर्म्स 2 लेग्स. मानवी शरीरामध्ये आपण पाहत असतो 2 हात आणि 2 पाय असतात. द डिफरंट पार्ट्स ऑफ द आर्म्स अँड लेग्स हॅव द सेव्हरल बोन्स. द डिफरंट पार्ट्स आर्म्स अँड लेग्स अँड सेव्हरल बोन्स. हात आणि पायामध्ये ते जे हाडं असतात ते कसे असतात, डिफरंट वेगवेगळे असतात. त्या हाडांमध्ये बरेचसे हाडं हे राहत असतात. विच आर कनेक्ट टुगेदर द जॉईंट. ते एकमेकांना काय असतात, हाडं जोडलेले असतात. आपले हात आणि पायांचे हाडं असतात ते वेगळे असतात, त्यांच्यामध्ये बी काय असतात, बरीचशी हाडं असतात ते एकमेकांना जोडलेली असतात. डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, देर आर 3 बोन्स इन इच एअर. ऑफ दिस स्टिरअप इज द स्मॉलेस्ट बोन इन आवर बॉडी. देर आर 3 bones each ear and stirrup the smallest bone our body. आपल्या उजव्या आणि डाव्या कानामध्ये प्रत्येक कानामध्ये काय असतात, 3-3 हाडं असतात. आणि स्टिरअप हे कानामधलं एकदम छोटं हे हाड असतं. इट इज द स्मॉल ग्रेन राईज अँड द होल्स. It is shaped like that the stirrup. The small bones, the shape the grain and rise the holes and the stirrup. म्हणजे ते एकदम जे हाड एकदम कसं असतं, तो तांदूळाचा दाणा असतो तसं असतं आणि ते कसं असतं, पोकळ असतं आणि त्याला कडी असते. काय असते, त्याला कडी असते. हे सर्वात छोटंसं काय असतं, आपल्या कानामधील हाड असतं. If the human body longest and strongest bone is the thigh bone, the femur. The human longest and strongest bone the thigh of the femur. मानवी शरीरामध्ये सर्वात लांब आणि मजबूत जे हाड असतं ते मांडीचं असतं. त्याला आपण काय म्हणतो, फिमर म्हणजे उर्विका असं आपण त्याला म्हणत असतो.